नमस्कार, वंदे मातरम, भारत माता की जय. मित्रांनो, सेंटर स्पॉटच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे आणि या दरम्यान नरेंद्रजी मोदी, आपल्या भारताचे पंतप्रधान, यांनी एका पाठोपाठ एक वेगवेगळ्या वृत्तसमूहांना मुलाखती देण्याचा सपाटा लावलेला आहे. त्या दरम्यानच अनेक मुलाखतींपैकी एका मुलाखतीमध्ये त्यांना एक स्पेसिफिक प्रश्न विचारण्यात आलेला होता, उद्धव ठाकरे यांच्याविषयी. एकंदरीत आजपर्यंत म्हणजे गेल्या काही काळापासून जर महाराष्ट्राचं राजकारण जर बघितलं तर जेव्हा शिवसेना एकत्र होती आणि भाजपच्या सोबत होती, जोपर्यंत शिवसेनेने भाजपला दगा दिलेला नव्हता, जोपर्यंत युती अभेद्य होती, तोपर्यंत सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. निदान सकृतदर्शनी तरी जनतेच्या पुढे तरी एक असं चित्र होतं की सगळं काही ठीक चाललेलं आहे, आलबेल चाललेलं आहे. पडद्याआड अनेक गोष्टी चाललेल्या असतील. परंतु जसं की युती तुटली तेव्हापासून एकंदरीत जसं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत असतील, आदित्य ठाकरे असतील, ठाकरे गटातील अनेक लोक ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे आणि त्यांचा जो गट होता शिवसेनेतून विभक्त झालेला, त्यांच्यावर ज्या पद्धतीने गद्दार म्हणून आरोप चालले होते, त्याच पद्धतीने देवेंद्रजी फडणवीस आणि भाजप यांच्यावर सुद्धा भयंकर आरोप चाललेले होते ठाकरे गटाकडून. आणि त्याच पद्धतीने भाजपकडून सुद्धा ठाकरे गटाला सडेतोड उत्तरं दिली जात होती. आणि मग काही कालावधीनंतर एक चित्र बघायला मिळालं की नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे यांनी एका पाठोपाठ एक आदित्य ठाकरे यांची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला. काहीसा विस्मरणात गेलेला जो एक जी केस होती सुशांत सिंग मृत्यू प्रकरण आणि त्याला कनेक्टेड दिशा सालियानचा मृत्यू, हे प्रकरण पुन्हा एकदा राणे पुत्रांनी उचलून धरलं आणि एकंदरीत आदित्य ठाकरे यांना आणि ठाकरे गटाला बॅकफूटवर जायला भाग पाडलं. हा सगळा घटनाक्रम अगदी फारसा जुना नाहीये. तसं पाहायला गेलं तर 2023 ते काही महिने आणि 24 ची सुरुवात या कालखंडामध्ये राणेपुत्रांच्याकडून मोठ्या प्रमाणात अशा पत्रकार सभा घेण्यात आल्या आणि त्यात वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करण्यात आले. लोकसभेची प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आणि त्या कालावधीमध्ये मात्र लोकसभेच्या प्रचाराच्या दरम्यान मात्र जराही राणेपुत्रांच्याकडून किंवा कोणाच्याही कडून भाजपकडून आदित्य ठाकरे यांच्यावरती सुशांत सिंग आणि दिशा सालियन प्रकरणाचा उल्लेख करून कसलीही टीका खास करून झाली नाही. या लोकसभेच्या प्रचाराच्या दरम्यान सांगतोय. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की मुलाखतींच्या दरम्यान ह्या विषयाला जोडून जेव्हा प्रश्न विचारला की हा मुद्दा कसा काय आपण घेतला नाहीत मोदीजी, आणि याचा अर्थ असा आहे का की उद्धव ठाकरेंना तुम्ही मित्र समजता का? उद्धव ठाकरे हे जर कधी अडचणीत आले, म्हणजे तुम्ही त्यांच्याकडून जर कधी अप्रोच झालं जर का बीजेपीच्याकडे, तिथून जर काही हात पुढे आला तर भाजपचा रोल काय असेल? तर त्यांनी काय म्हटलं मोदीजींचं उत्तर असं समर्पक होतं. ते म्हणाले, मी कुणाला शत्रू समजत नाही. आजही उद्धव ठाकरे यांना मी शत्रू समजत नाही आणि संकट काळामध्ये त्यांना मदत करणे हीच आमची भूमिका असेल, असं त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं.
तर त्या पार्श्वभूमीवरती कित्येकांना एक शंका उत्पन्न झाली मनामध्ये की म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या संदर्भात नरमाईची भूमिका घेणार आहे का भाजप? नेमकं काय होणार आहे? आणि मग सुशांत सिंग प्रकरण असेल किंवा दिशा सालियान मृत्यू प्रकरण असेल, हे पुन्हा एकदा भासणात गुंडाळून टाकलं जाणार आहे का भाजपच्याकडून? आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबरोबर एक प्रकारची राजकीय तडजोड भाजप करणार आहे का येत्या काळामध्ये? अशा पद्धतीच्या नाना शंका खूप जणांच्या मनामध्ये डोकावायला सुरुवात झाली. त्या संदर्भाने मला एक दोन मुद्दे सांगावेसे वाटतात. पहिली गोष्ट जे भाऊ तोरसेकर नेहमी सांगतात की ज्याला आपण स्ट्रॅटेजी म्हणतो, म्हणजे व्यूहतंत्र, रणनीती. ही रणनीती असेल, त्याला तुम्ही रणनीती म्हणा, व्यूहतंत्र म्हणा, स्ट्रॅटेजी म्हणा, काहीही नाव त्याला तुम्ही द्या, पण ती कधीही मीडियाच्या पुढे येऊन उलगडायची नसते आणि कोणीच उलगडत नाही. जे चाणाक्ष असतात, जे धोरणी असतात, ते कधीही आपली व्यूहनीती, आपली रणनीती, आपली स्ट्रॅटेजी ही लोकांच्या पुढे उघड करत नाहीत. मग ते उघड काय करतात? तर चाणक्य असेल, सन त्झू असेल, क्लॉझविट्झ असेल, हे जे काही श्रेष्ठ महान रणनीतिकार होऊन गेले, त्यांनी सांगितलंय की तुम्हाला जी कृती करायची आहे ती तोंडाने बोलायची नसते. बोलायचं असतं नेमकं वेगळं बोलायचं असतं. जे करायचंय ते बोलायचं नाही आणि जे बोलायचंय ते करायचं नाही. हे एक सिंपल तत्व आहे. आता हे असं का करायचं? तर एक साधी गोष्ट आहे. अशी कल्पना करा, आणि हे फक्त राजकारणातच नाही तर हे युद्धामध्ये पण हाच नियम लागू पडतो. एक कल्पना करा की तुमचा शत्रू आहे, त्या शत्रूवरती काही तुम्हाला, समजा युद्ध आहे, युद्धामध्ये हल्ला करायचा तुम्हाला शत्रूवरती एका विशिष्ट ठिकाणी. तर ही झाली रणनीती, बरोबर? की आपल्याला शत्रूच्या एका विशिष्ट ठिकाणावरती हल्ला करायचा. आता ही गोष्ट कुणाला माहिती पाहिजे? ही गोष्ट फक्त तुम्हाला माहिती पाहिजे. ही गोष्ट शत्रूला कळून चालेल का? नाही. शत्रूनी त्या ठिकाणावरती सुरक्षा व्यवस्थित ठेवू नये यासाठी शत्रूला मिक्स्ड सिग्नल्स द्यायला पाहिजेत. शत्रूला नेमकं वेगळं काहीतरी सांगायला पाहिजे. शत्रूला ढिलं ठेवायला पाहिजे. आणि शत्रूला ढिलं पाडण्यासाठी, शत्रूला गाफील ठेवण्यासाठी, शत्रूला बेसावध ठेवण्यासाठी आपण जे करणार आहोत त्याच्या नेमकं उलट सांगायला पाहिजे, बरोबर? आणि परिणामी काय होईल? ज्या ठिकाणी आपल्याला हल्ला करायचा आहे तो हल्ला आपला यशस्वी होईल आणि शत्रूची तिथे व्यवस्थित अशी शिबंदी नसेल, शत्रूने तिथे सिक्युरिटी फारशी ठेवलेली नसेल, कारण तो गाफील राहिलेला असेल. स्वाभाविकच आपली कारवाई यशस्वी होणार. हे युद्धामध्ये जे आहे तीच गोष्ट राजनीतीमध्ये सुद्धा आहे. आता याचं एक बेस्ट एक्झाम्पल कुठलं? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातलं. एक तर आहे कात्रजचा घाट दाखवणे, ही आपल्याकडे आता म्हणच पडली. दुसरं एक सुंदर उदाहरण म्हणजे अफजल खानाने ज्या वेळेला हल्ला केलेला होता, महाराष्ट्रावर चालून आला, स्वराज्यावर चालून आला होता अफजल खान, त्यावेळेला अफजल खानाची बिलकुल इच्छा नव्हती जावळीच्या खोऱ्यात जाऊन प्रतापगडाच्या पायथ्याशी जायचं. पहिला प्लॅन नुसार अफजल खानाची जराही इच्छा नव्हती तिथे जाण्याची. अफजल खान वाईमध्ये बसून राहिला होता मोकळ्या मैदानामध्ये, आणि त्याची इच्छा काय होती की त्यांनी तुळजापूरचं भवानी मातेचं मंदिर उद्ध्वस्त केलं, पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या मंदिराला सुद्धा त्यांनी विध्वंस केला, आणि अशा पद्धतीने वाटेत कित्येक मंदिरांचा त्यांनी विध्वंस केला. इच्छा ही होती की शिवाजी महाराज भडकून उठावेत आणि अफजल खानाचा समाचार घेण्यासाठी मोकळ्या सपाट मैदानाच्या प्रदेशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचं जावळीचं खोरं सोडून द्यावं आणि उघड्या सपाट मैदानामध्ये यावं. सपाट उघड्या मैदानामध्ये अफजल खानाचं प्रचंड मोठं सैन्य सामर्थ्य, ज्याच्यात अगदी हत्ती, घोडे, उंट आणि मोठमोठ्या तोफा, आणि मग या परिस्थितीत शिवाजी महाराजांना अगदी त्यांना आणि त्यांच्या सैन्याला भुईसपाट करता येणार होतं अफजल खानाला. हे त्याचं सामर्थ्य होतं.
सपाट मोकळ्या मैदानामध्ये. आणि त्याला कळत होतं आतापर्यंतचे जे काही शत्रू शिवाजी महाराजांचा समाचार घेण्यासाठी सह्याद्रीच्या कुशीत शिरले, जे जे जावळीत शिरले किंवा वेगवेगळ्या गडकोटांच्या दिशेने गेले, त्यांना स्वराज्याच्या मावळ्यांनी अक्षरशः भरडून काढलं, चिरडून काढलं. हे माहीत असल्यामुळेच त्यांना जावळीच्या खोऱ्यात जायचं नव्हतं अफजल खानाला. परंतु शिवाजी महाराजांनी चाणक्यपणा काय केला, त्यांना जेव्हा लक्षात आलं की अफजल खान हा एक अशा पद्धतीचा डाव टाकतोय, त्यावेळेला अफजल खानाला बेसावध ठेवण्यासाठी, त्याला गाफील ठेवण्यासाठी आणि त्याला आपल्याला हव्या अशा ग्राउंडवरती आणण्यासाठी, आपल्याला जे रणांगण हवं आहे अशा रणांगणात अफजल खानाला खेचून आणण्यासाठी शिवाजी महाराजांनी एक प्रतिडाव टाकला. आणि तो म्हणजे त्यांनी आपल्या वकिलाच्या मार्फत मिक्स्ड संदेश दिले. जे नाहीये करायचं ते बरोबर उलटे संदेश दिले. छत्रपती शिवाजी महाराज घाबरलेले नव्हते, पण त्यांनी संदेश असा दिला की मी तर घाबरलो अफजल खान, तुम्ही तर श्रेष्ठ सरदार आहात, गाझी आहात, शूर लढवय्ये आहात आणि आमच्या वडिलांसमान आहात, आमच्या काकांसमान आहात, वयाने थोर आहात, कर्तृत्वानी थोर आहात. आम्ही तर काय खूप लहान आहोत तुमच्या समोर आणि आम्ही घाबरलो तुमच्या शक्ती सामर्थ्याला. आम्ही कसं येऊ तुमच्या दर्शनाला वाईला? त्यापेक्षा तुम्हीच इथे या, आम्ही तुम्हाला निमंत्रण घालतो, तुम्ही इथे या, जंगी सत्कार करू तुमचा, आम्ही खूप घाबरलो. अशा पद्धतीने मिनतवाऱ्या करण्यासाठी म्हणून वकिलांना एकदा, दोनदा, तीनदा पाठवलं. वकिलांना म्हणजे दूताला. त्यावेळेला अफजल खानाच्या मनामध्ये गची बाधा झाली आणि शिवाजी महाराजांनी जो संदेश पाठवला होता त्यावरती अफजल खान विसंबून राहिला. आणि म्हणून त्याला खरोखरच वाटायला लागलं की यस, शिवाजी महाराज तर आपल्याला घाबरलेत. आणि त्यावर भरोसा ठेवून जावळीच्या खोऱ्यात आयता चालत आला अफजल खान. म्हणजे मृत्यूच्या सापळ्यातच स्वतः चालत आला अफजल खान. मित्रांनो, रणनीती असते ती अशी असते, जी स्ट्रॅटेजी असते, ज्याला आपण स्ट्रॅटेजी म्हणतो, ती स्ट्रॅटेजी ही असते, जे तुम्हाला करायचं ते बोलायचं नाही, जे बोलताय ते करायचं नसतं. त्यामुळे स्ट्रॅटेजी मला डिस्क्लोज करून सांगायची नाहीये, मला फक्त इतकंच सांगायचंय, जे जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवतात, यांच्या आतापर्यंतच्या कार्यकर्तृत्वावरती विश्वास ठेवतात, त्यांनी निश्चिंत असायला पाहिजे. ज्यांना ज्यांना अमित शहा यांच्या कर्तृत्वावरती विश्वास आहे त्यांनी निश्चिंत राहावं. जे जे अपराधी आहेत त्यांनी खात्री बाळगावी की आपल्याला शासन होणार आहे. मोदींच्या या रामराज्यामध्ये शासन तर निश्चित होणार आहे, ही खात्री बाळगायला पाहिजे सर्व अपराध्यांनी, ते कोणीही नसो. ते शासन तुम्हाला आज होईल नाहीतर उद्या होईल, केव्हा ना केव्हा होणारच, एवढं निश्चित. फक्त ते केव्हा होईल, कसं होईल, यू हॅव टू कीप गेसिंग. राहता राहिला प्रश्न मोदी समर्थकांना वाटणारी जी धाकधूक, तर ही धाकधूक आपण ठेवता कामा नये. विश्वास ठेवायला पाहिजे मोदी आणि शहा यांच्यावरती. प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते आणि ती वेळ लवकरच येईलच. केवळ आणि केवळ स्ट्रॅटेजी उघड करून दाखवू नये म्हणून कितीही मोह होत असला तरी फारसा हा विषय उलगडून सांगत नाहीये. नाहीतर काय होईल, जे नेमकं करायचं आहे, जे टाळायचं आहे ते केलंच आहे, बरोबर. ज्यांना सावध करायचंय ते सावध होतील विनाकारण. आणि म्हणून फारसं खोलात न जाता हा विषय इथेच आवरता घेतो. पुन्हा एकदा सांगतो की मोदी समर्थकांनी निश्चिंत राहावं, सगळं काही ठीक होणार आहे, रयतेचं गोमटच होणार आहे. आणि ज्याला आपण म्हणतो ना, सज्जनांचं सबलीकरण होणारच आणि दुर्जनांचं दुर्बलीकरण होणार. सज्जनांचं रक्षणच होणार आणि दुर्जनांचं पारिपत्यच होणार, यावरती विश्वास ठेवावा. लवकरच एका वेगळ्या विषयासहित नवीन व्हिडिओ घेऊन येईन, पण तोपर्यंत
सेंटर स्पॉटला जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. लाईक आणि शेअर होत राहायला पाहिजे. मी आपली आता रजा घेतो. जय हिंद, जय भारत.